हॅलो फ्रेंड्स, राजवीर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण अगोदरच्या भागांमध्ये आपण अगोदरचे चॅप्टर अभ्यासलेले आहेत। तर या भागामध्ये आपण आपला 5 नंबर चॅप्टर म्हणजेच या ठिकाणी आपण हेडिंग दिलेलं आहे चॅप्टर नंबर 5 काय आहे, एक्सपान्शन फॉर्म्युले। तर हा चॅप्टर आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणजे काय, तर आपल्याला या ठिकाणी विस्तारित सूत्रे आहेत, काही विस्तार करण्याची काही सूत्रे आहेत। तर या ठिकाणी त्यालाच आपण विस्तार सूत्रे असंही म्हणतो मराठीमध्ये। तर या ठिकाणी आपण या सूत्रांचा म्हणजे हे सूत्र काय असतात, एक्सपान्शन फॉर्म्युले काय असतात, हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत। तर पहा, आपण अगोदरच्या क्लासमध्ये म्हणजे 7th क्लासमध्ये आपण 3 फॉर्म्युलेज पाहिले होते सुरुवातीला। ओके, तर ते 3 फॉर्म्युले कोणते होते, तर या ठिकाणी मी एकदा आपण रिकॉल करूया ते 3 फॉर्म्युले कोणते होते ते। आपल्याला ते फॉर्म्युले दिलेले आहेत पेज नंबर 23 वरती। आपल्याला ते सुरुवातीला 3 फॉर्म्युलेज दिले आहेत। तर त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला कोणता होता, तर या ठिकाणी a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा फॉर्म्युला काय होता, a + b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b स्क्वेअर। ओके, तर अशा टाईपमध्ये आपल्याला हा फर्स्ट फॉर्म्युला होता। ओके, यानंतर सेकंड फॉर्म्युला काय होता, हा प्लससाठी होता। ओके, प्लस ब्रॅकेट स्क्वेअर होते। नंतर सेकंड फॉर्म्युला काय, a - b ब्रॅकेट स्क्वेअर। ओके, हा मायनससाठी होता। ओके, मायनससाठी असेल तर सेम असाच फॉर्म्युला आहे, फक्त मायनस साईन असेल तर सेकंड टर्म जी आहे त्याला मायनस साईन असेल। तर या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, या ठिकाणी +2 होते, जर प्लस असेल तर +2 घ्या आणि मायनस असेल तर -2ab घ्या। ओके, परंतु ह्या बीसाठी साईन प्लसच असेल। ओके, फक्त साईन कोणाचं चेंज झालं, या ठिकाणी प्लस असेल तर +2 येईल, या ठिकाणी मायनस असेल तर -2 येईल। यानंतर थर्ड फॉर्म्युला ही होता। थर्ड फॉर्म्युला काय होता, a + b सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये प्लस होते, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस होते। परंतु लक्षात ठेवायचं, यामध्ये ab आहे, यामध्ये सुद्धा ab आहे। डिफरन्स काय आहे, फरक काय आहे, यामध्ये दोघांमध्ये साईन चेंज आहे फक्त। ओके, तर हा फॉर्म्युला काय होता, a² - b स्क्वेअर। ओके, तर अशा टाईपचे हे आपण 3 फॉर्म्युले पाहिले होते आणि 3 फॉर्म्युले होती आपण लास्ट इयरला आपण एक्झाम्पल सॉल्व केले होते। ओके, तर यानंतर आपल्याला पुढे काही एक्सपान्शन फॉर्म्युले पाहिजे आहेत। ओके, म्हणजे आपल्याला या फॉर्म्युल्यासारखेच आणखी काय आहेत, आपल्याला फॉर्म्युले आहेत। एक्सपान्शन का म्हणायचं, तर पहा या ठिकाणी हे a - b स्क्वेअर होते। ओके, म्हणजे याचे एक्सपांड करून म्हणजे एक्सपांड केला म्हणजे विस्तार केला त्या फॉर्म्युलाचा। ओके, म्हणून त्यांना काय म्हणतात, एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणतात। आणि लक्षात ठेवायचं, या ठिकाणी सर्व फॉर्म्युलांमध्ये इज इक्वल टू आहे, म्हणजे याचा अर्थ काय होतो, इज इक्वल टूची लेफ्ट साईड आणि इज इक्वल टूची राईट साईड ह्या दोघांच्या व्हॅल्यू कशा असतात, सेम असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं। ओके, यानंतर आपण या 5th चॅप्टरमध्ये आता आपल्याला काही डिफरंट फॉर्म्युले आहेत। ओके, आपल्याला या ठिकाणी 4 फॉर्म्युलेज आहेत। ओके, तर ते 4 फॉर्म्युले आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत। तर या ठिकाणी आपण फर्स्ट फॉर्म्युला घेऊ, कशाप्रकारे आहे तो किंवा कोणता फॉर्म्युला आहे तो। या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक्सपान्शन फॉर्म्युला आहे, तर तो फॉर्म्युला कशासाठी आहे, x + a आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + b। ओके, तर अशा टाईपचा हा फॉर्म्युला आहे। तर आपल्याला हा फॉर्म्युला कशाप्रकारे मिळेल किंवा कसा सॉल्व्ह होईल किंवा हा फॉर्म्युला काय आहे, तर हे आपल्याला पाहायचं आहे। आता या ठिकाणी पहा, x + a आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये x + b आहे, म्हणजे या ठिकाणी दोघांच्यामध्ये साईन कोणता असेल, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, कारण ब्रॅकेट आहेत। मग मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काय करतो, जर मल्टिप्लिकेशन असेल तर सुरुवातीला आपण काय करतो, ह्या xने xला मल्टिप्लाय करतो, नंतर xने पुन्हा कुणाला मल्टिप्लाय करतो, bला। तर आपण xने सुरुवातीला xला मल्टिप्लाय करू, म्हणजेच काय येईल, x × x म्हणजे x²। नंतर इथं प्लस आहे म्हणून +x² येईल। नंतर एक्सने कुणाला मल्टिप्लाय करणार, बीला, परंतु एक्सने बीला मल्टिप्लाय करताना या ठिकाणी साईन प्लस आहे, म्हणजे पुन्हा काय येईल, प्लस एक्सने बीला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल, bx किंवा xb लिहिलं तरी चालेल। ओके, यानंतर आपण हे एक्सने मल्टिप्लाय केले, आता ज्या प्रकारे एक्सने केले त्याच प्रकारे आपण एने सुद्धा मल्टिप्लाय करणार आहोत। ओके, म्हणजे एने सुद्धा ह्या दोघांना मल्टिप्लाय करायचे। मग एने जर एक्सला मल्टिप्लाय केलं तरी काय मिळेल, पहा हे प्लस आहे म्हणजे +ax मिळेल आपल्याला। ओके, यानंतर या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी प्लस आहे, प्लस साईन देता येईल। नंतर एने बीला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळेल, a × b म्हणजेच ab मिळेल। ओके, तर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला तयार होईल। पुन्हा आपण या फॉर्म्युल्यामध्ये आणखी थोडीशी अरेंजमेंट करू शकतो, हे x² ॲज इट इज ठेवू, हे प्लस साईन आहे तसेच आपल्याला या दोघांमध्ये कॉमन काहीतरी घेता येईल। कॉमन म्हणजे काय घेतो आपण, जे दोन्ही सेम आहेत त्या ठिकाणी। मग कोण सेम आहेत, या ठिकाणी x आहे, या ठिकाणी सुद्धा x आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, दोघांमध्ये सेम कोण आहे, x आहे, म्हणजे आपण या ठिकाणी x कॉमन घेऊ। मग राहिले का, या ठिकाणी b प्लस या ठिकाणी a प्लस पुढे काय मिळेल, राहिलेले आपल्याला ab ॲज इट इज, त्यामध्ये चेंज होणार नाही। ओके, यानंतर परंतु आपण थोडासा हा फॉर्म्युला आणखी अरेंज करू शकतो, असंही ठेवलं तरी चालेल किंवा आपण a अगोदर घेऊ आणि b नंतर घेऊ। ओके, कारण a आणि b ह्या दोघांची काय असणार आहे, ॲडिशनच असणार आहे। मग a अगोदर लिहिला काय किंवा नंतर लिहिला काय, ओके, त्यांची काय करणार आहेत, आपण ॲडिशनच करणार आहोत, कारण a सुद्धा प्लस आहे, b सुद्धा प्लस आहे, कोणीही कोणत्या ठिकाणी लिहिलं तरी चालेल। तर या ठिकाणी x² प्लस हे जे x आहे हे आपण x
ब्रॅकेटच्या नंतर लिहू. ओके, ब्रॅकेटच्या अगोदर लिहिण्याच्याऐवजी ब्रॅकेटच्या नंतर लिहू. अगोदर जर लिहिली तरी काय असणार आहेत, मल्टिप्लिकेशन असणार आहेत आणि नंतर जर लिहिली तरी सुद्धा मल्टिप्लिकेशन असणार आहे ब्रॅकेटला. म्हणजे ज्या ठिकाणी काय मिळेल ए प्लस बी, या ठिकाणी आपण ए अगोदर घेतला बी नंतर घेतला, मल्टिप्लाय एक्स, हे एक्स नंतर घेतले प्लस ए बी. ओके, या ठिकाणी एला साईन प्लस आहे, एला साईन प्लस आहे, बीला साईन प्लस होते, या ठिकाणी सुद्धा बीला साईन प्लस आहे. साईन चेंज झाले नाही पाहिजे. ओके, बाकी तुम्ही कशाही लिहिले तरी टर्म चालतात. देअरफॉर म्हणून आपण या ठिकाणी कंप्लीट फॉर्म्युला घेऊ. एक्स प्लस ए फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस बी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी इन ब्रॅकेट इंटू एक्स प्लस ए बी. तर या ठिकाणी आपल्याला हा एक फॉर्म्युला मिळालेला आहे. ओके, आणि हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे कारण या फॉर्म्युल्यावरती आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 ही आता या ठिकाणी पाहिजे आहे. फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे, फॉर्म्युला पार्ट असायला पाहिजे. जर फॉर्म्युला पार्ट असेल, माहीत असेल तर आपल्याला अवघड जाणार नाही. ओके, किंवा व्हॅल्यू त्यामध्ये पुट करायला अवघड जाणार नाही. एक्झाम्पल इझिली आहे, परंतु त्यासाठी मात्र आपल्याला व्हॅल्यू एक्झाम्पल काय करावं लागेल किंवा फॉर्म्युले हे काय करावं लागतील आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. ओके, ज्या प्रकारे आपण हे अगोदरचे फॉर्म्युले अभ्यासले होते, हे फॉर्म्युलेसुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण यावरती सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करावं लागतात. किंवा आपल्याला हे जे दोन फॉर्म्युले आहेत यांचा वापर आपल्याला स्क्वेअर फाइंड करण्यासाठी होतो. हे सुद्धा एक्झाम्पल आपण पाहिले होते लास्ट इयरमध्ये. ओके, तर त्यामध्ये म्हणजे त्याबरोबर तुम्हाला म्हणून यासाठी हे आपल्याला फॉर्म्युले हे आणि आत्ता जे आपण पाहणार आहोत ते सुद्धा काय आहेत आपल्याला महत्त्वाचे आहेत. हे फॉर्म्युले कायमस्वरूपी आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर यानंतर आपण यावरती या फॉर्म्युल्यावरती आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.1 ही आता या ठिकाणी पाहणार आहोत. चला, तर यानंतर मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 5.1 ही स्टार्ट करणार आहोत. परंतु प्रॅक्टिस सेट 5.1 ही स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्रांना. ओके, तर पहा आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 5.1साठी. तर पहा प्रॅक्टिस सेट 5.1मध्ये आपल्याला क्वेश्चन फर्स्ट दिलेला आहे, एक्सपांड म्हटलेला आहे. ओके, विस्तार करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे ए प्लस 2 ए मायनस 2. ओके, सॉरी ए मायनस 1 दिलेला आहे. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ए प्लस 2 दिलेला आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस 1 दिलेला आहे. परंतु आपण हे यासाठी कोणत्या फॉर्म्युलावर डिपेंड आहे तो फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. मग आपण तो फॉर्म्युला सुरुवातीला घेऊया कारण आपल्याला फॉर्म्युला घेतल्याशिवाय आपल्याला माहीत होणार नाही की ते कोणत्या कशावरती डिपेंड आहे ते. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण फॉर्म्युला घेऊया. फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, या ठिकाणी मी फॉर्म्युला घेतो. फॉर्म्युला या ठिकाणी एक्स प्लस ए आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स, या ठिकाणी सेकंड ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर इन प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्स प्लस ए बी. म्हणजे पहा या फॉर्म्युल्यामध्ये सर्व ठिकाणी प्लस हे साईन आहेत. ओके, सर्व ठिकाणी म्हणजे आपल्याला अगोदर आपल्याला ह्याची आवश्यकता नाही, आपण फक्त हे आपल्याला पाहिजे कारण हे जे आपल्याला दिलेलं एक्झाम्पल जे आहे ते या फॉर्ममध्ये आहे आणि त्यावरून आपल्याला या फॉर्ममध्ये तयार करायचं. म्हणजे आपल्याला दिलेलं एक्झाम्पल या फॉर्ममध्ये नसणार आहे, आपल्याला लेफ्ट साईडप्रमाणे असणार आहे. ओके, म्हणजे हे दोन ब्रॅकेट आपल्याला दिलेले आहेत. परंतु या ठिकाणी पहा फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला दोनही ठिकाणी प्लस साईन आहेत आणि या ठिकाणी काय आहेत, एका ठिकाणी प्लस आहे, एका ठिकाणी मायनस आहे. किंवा हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा हे सुद्धा काही वेळेस काय होत नाही, लक्ष देत नाही. तर त्यासाठी सिंपल आहे, या ठिकाणी एक लक्षात ठेवा. पहा या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी सुद्धा सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक्स आहे. नंतर या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी बी आहे. म्हणजे फॉर्म्युला केव्हा यूज करणार, दोन ब्रॅकेट असतील. ओके, मग त्यामध्ये प्लस असो किंवा मायनस साईन असो, परंतु लक्षात ठेवायचे एक तो ऑलरेडी प्लस असेल तर ठीकच आहे, परंतु मायनस असले तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरता येतो. परंतु केव्हा, त्यासाठीची कंडिशन पहा. या ठिकाणी एक्स आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक्स आहे. म्हणजे दोनही ब्रॅकेटमध्ये पहिले जे टर्म आहे म्हणजे पहिले जे पद आहे हे काय आहे, सेम आहे. म्हणजे एक्स आहे, एक्स आहे. आणि नंतरचे मात्र कसे येतं, डिफरंट आहेत. ओके, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, हा फॉर्म्युला यूज करू शकतो. लक्षात काय ठेवायचं की दोन्ही ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म कसं असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. नंतरची सेम असली तरी चालेल, नसली तरी चालेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे मिळेल. म्हणजे पहा या ठिकाणी ए आहे, ए आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. नंतर 2 आहे, 1 आहे. म्हणजे वेगवेगळे आहेत. आता या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. ह्या मायनसला आपण प्लस करू शकतो. कशा प्रकारे प्लस करू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू. आता तर पहा आपल्याला कारण फॉर्म्युला हा प्लससाठी आहे. म्हणजे आपल्याला ह्या टर्म जी मायनस टर्म आहे तिला काय करावं लागेल, प्लस करावं लागेल. ही प्लस कशी करायची तर या ठिकाणी आता पाहणार आहोत आपण. पहा आता तो फर्स्ट ब्रॅकेट हा प्लस आहे, आपण आहे तसा ठेवणार. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला काय घेऊ, ए प्लस 2 हा आहे तसा ठेवू, ए प्लस 2. ओके, या ठिकाणी आपल्याला प्लसमध्ये कन्वर्जन करायचं आहे कारण जे फॉर्म्युला आहे तो आपल्याला प्लससाठी आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी दोनही मायनस जर असतील तरी त्यांना काय करता येतं, प्लस करता येतं. तर या ठिकाणी आपण हे सुरुवातीचे ए आहे तसे घेऊ, प्लस देऊ आणि हे जे -1 आहेत हे आपण काय करूया, ब्रॅकेटमध्ये घेऊ. हा ब्रॅकेट ओपन केलेला या ठिकाणी क्लोज करूया. ओके, झाले प्लस. पहा ह्या प्लस आणि ब्रॅकेट आहे म्हणजे प्लसने मायनसला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल, मायनस होईल. म्हणजेच काय मिळेल, पुन्हा ए -1 मिळेल. परंतु आपल्याला
फॉर्म्युला प्लससाठी होता म्हणून आपण काय केले या ठिकाणी प्लस साईन घेतले. ओके, प्लस साईन घेण्यासाठी काय करायचे, प्लस साईन द्या आणि जे मायनसवाली टर्म आहे तिला ब्रॅकेटमध्ये घ्या. ओके, म्हणजे काय मिळेल आपल्या ठिकाणी प्लस मिळेल. तर आता आपण या ठिकाणी यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर पहा आता आपल्याला हे फॉर्म्युला यूज करण्यासाठी आपण काय करणार आहोत, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार आहोत. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहीत पाहिजे कोण आहे ती, ए किती आहे बी किती आहे हे माहीत पाहिजे. तर त्यासाठी आपण ह्या दोघांचं कंपॅरिझन करणार. ओके, या दोन फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स आहे, एक्स प्लस ए आहे, यामध्ये काय आहे ए प्लस 2 आहे. म्हणजे एक्सच्या जागी आपल्याला काय घ्यायचे ए घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे आपण या ठिकाणी ए म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला एक्स लक्षात ठेवायचा. हा ए म्हणजेच काय घ्यायचं आपल्याला एक्स, 2 म्हणजे काय घ्यायचं आपल्याला ए घ्यायचं आहे. नंतर एक्स म्हणजे काय घ्यायचं आपल्याला एक्स म्हणजे पुन्हा हा ए आहे म्हणजे एक्स हा घ्यायचा आहे. बी म्हणजे काय, बीची किंमत काय, बीच्या जागी कोण आहे -1 आहे, तर बीच्या जागी आपण काय घेणार आहोत -1 घेणार आहोत. ओके, किंवा आपल्याला हे नाही लक्षात आलं तर तुम्ही ह्या व्हॅल्यू लिहून तर घेऊ शकता. ओके, जर तुम्हाला असं लक्षात नाही आलं तर तुम्ही काय सांगू शकता, एक्स बरोबर या ठिकाणी एक्सच्या जागी कोण आलेला आहे ए आलेला आहे. ओके, नंतर ए बरोबर एच्या जागी कोण आले या ठिकाणी 2 आलेला आहे. नंतर कोण आहे बी, आपल्याला एक्स माहिती आहे बी सॉरी ए माहिती आहे, आता बीच्या जागी कोण आले या ठिकाणी -1. तुम्ही अशाही किमती घेतल्या तरी चालतील किंवा या ठिकाणी खाली घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आलेले व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार आहोत. तर आपल्याला काय मिळेल पहा, इज इक्वल टू आपण या ठिकाणी ठेवतो आहे म्हणजे इज इक्वल टू घेऊ, काय मिळेल एक्स स्क्वेअर, एक्स म्हणजेच व्हॅल्यू कोण आहे ए, तर एक्सच्या जागी ए ठेवणार ए स्क्वेअर होईल, प्लस या ठिकाणी पुढे आहे ई ब्रॅकेटमध्ये काय ए प्लस बी, परंतु ए म्हणजे काय होती किंमत आपण या ठिकाणी घेतली पहा, ए म्हणजे किती किंमत घेतली होती 2, म्हणजे या ठिकाणी 2, नंतर प्लस आहे प्लस, नंतर काय बीची व्हॅल्यू 1 आहे परंतु हे -1 आहे, ब्रॅकेटमध्ये घेऊया ब्रॅकेट क्लोज. नंतर एक्स आहे, एक्स म्हणजेच किती आहे या ठिकाणी ए, एक्स म्हणजे ए, प्लस ए बी म्हणजे ए मल्टिप्लाय बी म्हणजे ए या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू -1, ब्रॅकेटमध्ये -1 घेऊ. आता पुन्हा हे आपल्याला सॉल्व करायचं आहे, ए स्क्वेअर प्लस या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय मिळेल पहा, हे 2 आहे तसेच, हे प्लस मल्टिप्लाय मायनस ब्रॅकेट आहे म्हणजे प्लस मल्टिप्लाय मायनस -1 मल्टिप्लाय ए प्लस या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा, या ठिकाणी पहा प्लस मल्टिप्लाय मायनस म्हणजेच काय होईल प्लस मल्टिप्लाय मायनस आणि 2 मल्टिप्लाय 1 2. ओके, नंतर आपल्याला ही सेपरेशन आणखी सॉल्व करता येईल. या ठिकाणी काय मिळेल ए स्क्वेअर प्लस 2 - 1 1 ए -2 हे पुढचे -2. ओके, या ठिकाणी 1 मिळेल, हा 1 घेतला तरी चालेल नाही घेतला तरी चालेल, म्हणजे ए स्क्वेअर प्लस 1a -2 हे कशासाठी आन्सर मिळालं या फॉर्म्युल्यासाठी. म्हणजेच आपण लेफ्ट साईडला काय घेऊ शकतो किंवा या ठिकाणी लास्टला लिहिलं तरी चालेल, देअरफॉर ए प्लस 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये ए -1. ओके, म्हणजे दिलेलं एक्झाम्पल म्हणजेच याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला ए स्क्वेअर प्लस ए -2. आता हे 1 घेतला तरी चालेल, या ठिकाणी नाही घेतला तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपल्याला हे काय मिळालेलं आहे फायनल आन्सर मिळालेलं आहे. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचे व्हॅल्यू कशा प्रकारे घेतले ते. ओके, कारण काही वेळेस लक्षात येत नाही की आपण एक्सच्या जागी ए का घेतलं या ठिकाणी, तर आपण या ठिकाणी पहा ह्या दोघांची जर कंपॅरिझन केली या दोघांची, तर एक्सच्या ठिकाणी आहे एच्या ठिकाणी आहे 2 म्हणून आपण एची व्हॅल्यू 2 घेतली, एक्सच्या ठिकाणी ए आहे म्हणून एक्सची व्हॅल्यू ए घेतली, बीच्या ठिकाणी -1 आहे म्हणून बीची व्हॅल्यू -1 घेतली. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला कंपॅरिझन करून हे एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करता येईल. एक्झाम्पल सिम्पल आहे, सुरुवातीला थोडंसं तुम्हाला व्हॅल्यू कशा पुट करायच्या हे लक्षात घ्यावं लागेल, कारण आपल्याला एक्सपान्शन या फॉर्म्युल्यामध्ये करायचं म्हणजे आपल्याला कोणाची व्हॅल्यू माहीत पाहिजे, एक्स माहीत पाहिजे, ए माहीत पाहिजे, बी माहीत पाहिजे, म्हणजे आपल्याला सुरुवातीला एक्स म्हणजे या ठिकाणी कंपॅरिझन करून हे आपल्याला ठरवता येईल. सेम एक्झाम्पल आपण या ठिकाणी करूया. ओके, या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल. आता फॉर्म्युला पुन्हा पहा, या ठिकाणी फर्स्टमध्ये फॉर्म्युला केव्हा वापरायचा हे आपण लक्षात घेण्यासाठी आपण हे सांगतोय. आता या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एम आहे, सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा एम आहे, म्हणजे पुन्हा आपण या ठिकाणी हाच फॉर्म्युला यूज करू शकतो. ओके, कोणता एक्स प्लस ए हे सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी. तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला घेऊया. सुरुवातीला काय येईल एक्स प्लस ए सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी इज इक्वल टू फॉर्म्युला एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी एक्स प्लस ए बी. ओके, तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला घेतलेला आहे. यानंतर आपण कंपॅरिझन करणार, आपल्याला दिलेलं एक्झाम्पल, परंतु कंपॅरिझन करण्याच्या अगोदर आपल्याला ही मायनस टर्म आहे तिला काय करावं लागेल प्लसमध्ये कन्वर्जन करावं लागेल. ओके, मग प्लसमध्ये कन्वर्ट करू दिलेल्या एक्झाम्पलला. तर या ठिकाणी पहा कशा प्रकारे कन्वर्ट करणार, या ठिकाणी मी घेतो यम आहे तसेच हे प्लस वापरून हे -4 काय करणार ब्रॅकेटमध्ये घेणार आणि हा ब्रॅकेट ओपन केलेला या ठिकाणी क्लोज, सेकंड ब्रॅकेट तर प्लसमध्येच आहे त्याला कन्वर्जन करण्याची गरज नाही. तर आपल्याला हे एक्झाम्पल या ठिकाणी मिळेल.
नंतर आपण आता दिलेलं एक्झाम्पल फॉर्म्युला आणि हे आपण बनवलेलं एक्झाम्पल या दोघांची कंपॅरिझन करणार. या ठिकाणी एक्स होते, परंतु एक्सच्या जागी या ठिकाणी कोण आलेले आहेत, यम. म्हणजेच या ठिकाणी आपण काय सांगू शकतो, एक्स इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याला, यम मिळाली. नंतर ए आहे, परंतु एच्या जागी या ठिकाणी कोण आलेलं आहे, ए इज इक्वल टू काय घेता येईल, -4. नेक्स्ट एक्सच्या जागी यम आहे, ऑलरेडी घेतलं आपण एक्स इज इक्वल टू यम. बीच्या जागी कोण आहे या ठिकाणी 6 आहे. ओके, तुम्ही अशाही व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतील, किंवा या ठिकाणी एक्स तुम्हाला जर डायरेक्ट लक्षात आले तर तुम्ही डायरेक्ट सुद्धा व्हॅल्यू पुट करू शकता. ओके, तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला हा आहे. फॉर्म्युला काय, या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी व्हॅल्यू ठेवायचे जातात. एक्सच्या ठिकाणी काय ठेवणार, एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आपल्याला यम दिलेली आहे, म्हणजेच आपण काय ठेवणार या ठिकाणी यम. पुढे प्लस आहे, प्लस ठेवले. नंतर ए आहे, एची व्हॅल्यू आपण किती घेतली, -4. हे -4 घेऊ, ब्रॅकेट क्लोज. नंतर सेकंड ब्रॅकेट आहे, या ठिकाणी सेकंड ब्रॅकेट घेऊ. नंतर m+6 आहे, x+b. फॉर्म्युल्यामध्ये आपण आलेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये ठेवतो, हे लक्षात घ्या सर्वजण. काय ठेवणार आपण, सेकंड ब्रॅकेटमध्ये x+b आहे, मग एक्सची व्हॅल्यू किती आहे, यम. नंतर काय आहे, साईन प्लस आहे. नंतर बी आहे, बीची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 6, ही या ठिकाणी ठेवली, इज इक्वल टू. आता आपण व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये ठेवणार आहोत. x² आहे, म्हणजे x² म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल, x म्हणजे या ठिकाणी यम आहे, म्हणजे m². या ठिकाणी प्लस साईन आहे. आपण सर्व चिन्ह फॉर्म्युल्यामधलेच घेतो आहे, फक्त त्या एक्स आणि ए बी यांच्या जागी आपण त्यांच्या किमती ठेवतो आहे, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. नंतर ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये a+b आहे. ए म्हणजे या ठिकाणी -4 आहे. पुन्हा प्लस बी आहे, बी म्हणजे किती आहे, 6 आहे, ब्रॅकेट क्लोज. नंतर एक्स म्हणजे यम, पुन्हा प्लस. आता यानंतर आपल्याला काय मिळेल, आपल्याला a × b घ्यायचे आहे. ओके, प्लस नंतर a × b. मग a × b म्हणजेच काय, a b या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच -4 × 6 येईल. आता हे टर्म आपण खाली घेऊया, -4 काय घेता येईल आपल्याला 6. हे -4 आपण ब्रॅकेटमध्ये घेऊ. ओके, हे पुढे लिहिण्याच्याऐवजी मी खाली घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता हे दिलेलं आहे, आपल्याला ही राईट साईड सॉल्व करायची, म्हणजे काय, m² आहे तसे राहतील m². प्लस आता या ठिकाणी -4 ब्रॅकेटमध्ये -4 + 6 आहेत, म्हणजे एक टर्म प्लस आहे, एक मायनस आहे. मोठ्यातून लहान मायनस करा, म्हणजे 6मधून 4 मायनस केले, काय राहिले 2. आणि मोठ्या नंबरचं साईन म्हणजेच काय, प्लस, म्हणून प्लस साईन राहील आहे तसे. नंतर बाहेर काय आहे, तर मल्टिप्लायमध्ये यम आहेत, प्लस. आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन काय येईल पहा, 6 चोक 24, परंतु 24ला साईन मायनस येईल. ओके, कारण -4 आहेत, म्हणजे मायनस आले. यानंतर आपण लेफ्ट साईड आहे तशी घेऊ शकतो, कारण आपल्याला फायनल आन्सर मिळेल. आता काय मिळेल, m² + 2m, हे प्लसने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये मायनसला, म्हणजेच काय येईल, -24. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं, m² + 2m = 24. परंतु हे कोणासाठी व्हॅल्यू होती, तर या दिलेल्या एक्झाम्पलसाठी. म्हणजेच काय घेता येईल आपल्याला, देअरफॉर या ठिकाणी घेऊ m-4, या ठिकाणी m+6 = काय मिळालं आपल्याला आन्सर, या ठिकाणी हे एक्सपान्जन मिळालेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला सिम्पल आहे दिलेले. फक्त लक्षात काय ठेवायचे, दिलेलं ब्रॅकेट मायनसमध्ये असेल तर प्लसमध्ये करून घ्या. दिलेला फॉर्म्युला एक्स आणि ए बी यांच्या व्हॅल्यू कम्पेअर करा, त्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये ठेवा आणि त्याला सॉल्व करा. चला, तर यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 काय दिलेलं आहे, p + 8 p - 3. आता आपल्याला माहीत झालेलं आहे की आपण फॉर्म्युला कशावरून ठरवणार. तर या ठिकाणी p आहे, या ठिकाणी सुद्धा p आहे, म्हणजे आपल्याला x + a x + b हा फॉर्म्युला यूज करता येईल. नंतर परंतु या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे आपल्याला ह्या मायनसला प्लसमध्ये कन्वर्जन करावं लागेल. तर आपण सुरुवातीला हे मायनस जे आहे त्याला सुरुवातीला प्लसमध्ये कन्वर्ट करू. तर हे प्लसवाला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवू आपण, p + 8 आहे तसा ठेवला. यानंतर हे p+ डिरेक्टली प्लस साईन घ्या, आणि हे जे मायनस टर्म आहे ती काय करा, ब्रॅकेटमध्ये घ्या. हा ब्रॅकेट ओपन केलेला क्लोज केला, हा ओपन केलेला या ठिकाणी आपण क्लोज करू. आता आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेऊ शकतो. ओके, फॉर्म्युला घेतल्यानंतर फॉर्म्युला काय मिळेल पहा, फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी, x + a सेकंड ब्रॅकेट x + b = x² प्लस इन ब्रॅकेट a + b ब्रॅकेट क्लोज इंटू x + a × b. तर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला आहे. तर आपण दोघांची लेफ्ट साईड जर पाहिली तर पहा, या ठिकाणी x + a आहे, या ठिकाणी p + 8 आहे, x + b आहे, p + -3 आहे. तर आपल्याला ह्या दोघांची जर कम्पेअर केली, या दोन एक्झाम्पलचे किंवा फॉर्म्युला दिलेले एक्झाम्पल आणि फॉर्म्युला, तर या ठिकाणी x आहे फॉर्म्युल्यामध्ये, परंतु या ठिकाणी x ऐवजी कोण आलेलं आहे, p आलेलं आहे. x आहे, या ठिकाणी सुद्धा x ऐवजी p आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, x ची व्हॅल्यू ही काय घेता येईल आपल्याला, p घेता येईल. ओके, नंतर a आहे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, परंतु एच्या जागी या ठिकाणी आपल्याला काय दिसते, या ठिकाणी 8, तर आपण या ठिकाणी 8 घेणार आहोत.
बी आहे, परंतु बीच्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं या ठिकाणी -3. ओके, आपण या दोघांची फक्त तुलना करायची आणि व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये कोणत्या आलेल्या आहेत त्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण हे या फॉर्म्युल्यामध्ये ठेवूया सर्व व्हॅल्यू आलेल्या आपल्याला जे मिळालेले व्हॅल्यू आहेत ते. म्हणजेच आपल्याला काय मिळेल या ठिकाणी पहा x + a आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू काय ठेवणार p + a म्हणजे 8 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी मिळाले p + 8. नंतर सेकंड ब्रॅकेटमध्ये x + b आहे, x म्हणजेच किती या ठिकाणी p प्लस या ठिकाणी प्लस आणि नंतर -3 आहेत, परंतु हे -3 आपण ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. ओके, म्हणजे आपल्याला पहा या ठिकाणी हे मिळालेलं आहे, म्हणजेच ही लेफ्ट साईड इज इक्वल टू, आता हे पुट करा, x² म्हटलं आहे, x² म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल, x म्हणजे या ठिकाणी आहे पहा p² होईल, प्लस ब्रॅकेटमध्ये a + b म्हटलं आहे, a 8 आहे, प्लस b म्हणजे या ठिकाणी b ची व्हॅल्यू -3 ब्रॅकेटमध्ये घ्या, ब्रॅकेट क्लोज, नंतर x आहे, x म्हणजेच किती घेणार या ठिकाणी p प्लस ab म्हणजेच काय a मल्टिप्लाय या ठिकाणी 8 मल्टिप्लाय b ची व्हॅल्यू -3 आहे, ब्रॅकेटमध्ये घ्या. ओके, पुढे सॉल्व करा ह्याला, p² ॲज इट इज राहील आहे तसा, प्लस या ठिकाणी 8 प्लस -3 ब्रॅकेटमध्ये 8 आपण ब्रॅकेटमध्ये आहे तसे घेऊ, प्लसने मायनसला मल्टिप्लाय करा, प्लसने मायनसला मल्टिप्लाय केल्यानंतर -3 p हे बाहेरचे p आहे तसेच, प्लस आता किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये पहा या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मल्टिप्लाय -3 आहे, म्हणजे प्लस मल्टिप्लाय -3 म्हणजे काय होईल, प्लस मल्टिप्लाय मायनसमध्ये होईल म्हणजेच, आणि नंतर मल्टिप्लिकेशन करा 8 त्रिक 24. ओके, हे मायनस साईन का घेतलं लक्षात येते, या ठिकाणी प्लस आहे मल्टिप्लाय मायनस आहे, म्हणजे प्लस मल्टिप्लाय मायनस हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं. ओके, 7th क्लासमध्ये. ओके, यानंतर पुढे पहा, याला सॉल्व करता येईल आपल्याला हा ब्रॅकेट p² या ठिकाणी प्लस 8 - 3 5p या ठिकाणी -24. तर आपल्याला लेफ्ट साईडला काय मिळेल पहा, लेफ्ट साईड आपल्याला ॲज इट इज घ्यावं लागेल, लेफ्ट साईडला आपण हे घेतलं तरी चालेल किंवा हे घेतलं तरी चालेल, कारण दोन्ही सेमच आहेत. तर आपण सुरुवातीला घेऊ देअरफॉर या ठिकाणी काय म्हणता येईल p + 8 किंवा हे आहे तसे घेतले तरी सुद्धा चालेल, p - 3 इज इक्वल टू आपल्याला हा एक्झाम्पल मिळालेला आहे. तर अशा प्रकारे पहा, सिम्पल एक्झाम्पल, आपल्याला फक्त कम्पेअर करायचं दिलेलं एक्झाम्पल, जर त्या फॉर्ममध्ये नसेल तर त्या फॉर्ममध्ये भरून घ्यायचं, कारण आपल्याला जे फॉर्म्युला आहे तो कशासाठी आहे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये प्लस पाहिजे म्हणून आपण त्याला प्लसमध्ये कन्वर्जन करतो आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 4 आहे पहा या ठिकाणी दिलेलं. आता या ठिकाणी पहा 13 आहे, x आहे, म्हणजे हे एक्झाम्पल आपल्याला 7th क्लासमध्ये जो फॉर्म्युला झाला होता, एका ब्रॅकेटमध्ये a + b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b, त्या पद्धतीने सुद्धा सॉल्व करू शकतो, परंतु या ठिकाणी आपल्याला या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ओके, आपण त्या फॉर्म्युल्याकडे जाणार नाहीत, आपल्याला याच फॉर्म्युलाचा यूज करून सॉल्व करायचं आहे. तर आपल्याला माहीत काय पाहिजे, आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की ब्रॅकेटमध्ये पहिली टर्म दोघांनी ब्रॅकेटमध्ये सेम पाहिजे, 13 आहे, नंतरची सेम असो किंवा नसो, आपण त्या ठिकाणी काय करणार तो फॉर्म्युला यूज करणार. ओके, म्हणजे या ठिकाणी काय करता येईल पहा, आता या ठिकाणी फॉर्म्युला सुरुवातीला या ठिकाणी मायनस आहे, त्या मायनसला आपल्याला प्लसमध्ये कन्वर्जन करावं लागेल, म्हणजेच हा फॉर्म्युला काय मिळेल पहा, कन्वर्जन कशा प्रकारे होईल, या ठिकाणी घेऊ 13 + x, नंतर काय मिळेल 13 प्लस मायनसला ब्रॅकेटमध्ये घ्या -x, हे ब्रॅकेटमध्ये घेऊन ब्रॅकेट क्लोज. तर या ठिकाणी फॉर्म्युला घेऊ, फॉर्म्युला काय या ठिकाणी सुरुवातीला x + a सेकंड ब्रॅकेट x + b इज इक्वल टू x² + a + b ब्रॅकेट क्लोज x + ab. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला पार्टच करून ठेवायचा आहे. हा यामध्ये फॉर्म्युला विसरता कामा नाही, कारण फॉर्म्युला आणखी पुढे आहेत, पुढे जे आपल्याला हा जो पूर्ण चॅप्टर आहे, हा पूर्ण चॅप्टर आपल्याला अशाच प्रकारचा आहे. फॉर्म्युल्याचं एक्झाम्पल बरोबर कम्पेअर करायचं, त्यावरून ABC किंवा XYZ काय असेल त्यांच्या व्हॅल्यू घ्यायच्या आणि त्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करून त्याला पुढे सॉल्व करायचे आहे. सर्व आपल्याला चॅप्टर याच टाईपचं आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये फॉर्म्युला माहीत असायला पाहिजे आणि एक्झाम्पलचं रिव्हिजन व्हायला पाहिजे. ओके, यानंतर आपण या दोघांची कंपॅरिझन करू, हे 2 दिलेले ब्रॅकेट आणि हे 2 ब्रॅकेट. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये x + a आहे, यामध्ये 13 + x आहे, म्हणजे x जागी काय मिळेल आपल्याला 13, तर आपण x इज इक्वल टू काय घेऊया 13 घेऊया. नंतर एच्या जागी काय मिळते आपल्याला, या ठिकाणी एच्या जागी x मिळत आहेत. ओके, नंतर 13 म्हणजे x आहे, नंतर बीच्या जागी या ठिकाणी काय आहे b इज इक्वल टू -x आहेत. ओके, तर आपण या व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये पुट करून आपल्याला काय मिळेल ते पाहूया. काय मिळेल पहा, या ठिकाणी x म्हणजेच किती आहे 13 प्लस a म्हटलं आहे, a म्हणजे x आहे, फर्स्ट ब्रॅकेट मिळाला. नंतर x + b म्हटलं आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये, मग x किती आहे 13 प्लस b म्हणजे किती आहे या ठिकाणी -x. ओके, म्हणजे आपल्याला हे दिलेलं एक्झाम्पल याप्रमाणे मिळेल. यावरून पुढे सॉल्व करूया. पुढे काय कशा प्रकारे सॉल्व करता येईल पहा, x² म्हटलं म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल 13² प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजेच या ठिकाणी a म्हणजेच किती आहे x प्लस b म्हणजे
मायनस एक्स आहे ब्रॅकेट क्लोज. नंतर एक्स आहे, एक्स म्हणजे 13 प्लस ए बी. ए बी म्हणजेच किती, ए मल्टिप्लाय बी म्हणजेच या ठिकाणी एक्स मल्टिप्लाय मायनस एक्स, एक्स मल्टिप्लाय मायनस एक्स. तर आपल्याला अशा टाईपचे हे एक्झाम्पल मिळेल. यानंतर पुढे आपल्याला हे एक्झाम्पल पुढे सॉल्व करायचं आहे. पहा काय मिळेल, 13 स्क्वेअर. 13 स्क्वेअर म्हणजेच काय, 30चा स्क्वेअर 169 प्लस पुढे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस मायनस काय होईल, प्लस मल्टिप्लाय मायनस काय होईल, मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज 13. पुढे या ठिकाणी प्लस मल्टिप्लाय मायनस एक्स आहे म्हणजे प्लस मल्टिप्लाय मायनस मायनस आणि एक्स मल्टिप्लाय एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर. आपल्याला हे सर्व रूल माहीत पाहिजे. तर काही जणांना हे असे व्हॅल्यू घेणं किंवा हे प्लस मायनस मायनस किंवा प्लस मल्टिप्लाय मायनस हे असे रूल माहीत नसतात. त्यासाठी तुम्हाला 7th क्लासमध्ये सेकंड चॅप्टर झालं होतं आपल्याला मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन, त्यामध्ये हे सर्व रूल झालेले आहेत. आणि 6th क्लासमध्ये आपल्याला इंटिजर चॅप्टरमध्ये ॲडिशनचे आणि सबट्रॅक्शनचे रूल झालेले आहेत. हे सर्व माहीत असायला पाहिजे. इज इक्वल टू या ठिकाणी 169 या ठिकाणी पहा हे एक्स मायनस एक्स काय मिळणार आपल्याला, 0 मिळणार आहे. एक्स मायनस एक्स 0 मल्टिप्लाय हे 13 आहेत मायनस एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी मी पूर्ण स्टेप्स करून दाखवतो आहे. आता 13ने 0ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार आहे, 0च मिळणार आहे. म्हणजे आपण ते 0 घेतले तरी चालतील, नाही घेतले तरीसुद्धा चालतील. म्हणजे पुढे काय मिळाले, एक्स स्क्वेअर. म्हणजेच आपण 169 ह्या 0 नाही घेतला तरी चालेल. म्हणजे राहिले काय, 0 प्लस 0 घेण्याची गरज नाही. आता नंतर एक्स स्क्वेअर घ्यावं लागेल, परंतु एक्सला साईन मायनस आहे म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला काय मिळालं आन्सर या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला ब्रॅकेट घेता येतील. ब्रॅकेटमध्ये काय घेता येईल या ठिकाणी कंप्लीट करू. 13 प्लस काय आहे या ठिकाणी, 13 प्लस एक्स आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये 13 मायनस एक्स. तर आपल्याला या ठिकाणी हा एक्झाम्पल सॉल्व करता येईल. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचे तुम्ही या ठिकाणी दोनही सेम असले तरीसुद्धा आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आणि यासाठी आपण जे 7th क्लासमध्ये फॉर्म्युला पाहिला होता ए प्लस बी ए मायनस बी, त्या फॉर्म्युला यूज करून जरी सॉल्व केलं तरी आपल्याला हेच मिळणार आहे. ओके, त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने केलं तरी चालेल, परंतु या ठिकाणी आपल्याला ही प्रॅक्टिस सेट या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे म्हणून आपल्याला त्या पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व करावं लागेल. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवा आपण व्हॅल्यू कशा प्रकारे घेतले आहेत किंवा कन्वर्जन कशा प्रकारे केलेलं आहे. मी तुम्हाला हे सर्व लक्ष देण्यासाठी ही एक एक स्टेप मुद्दाम एक्स्ट्रा झाली तरी चालेल, परंतु डिटेल्समध्ये दिलेली आहे. ओके, चला यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहणार आहोत. पहा या ठिकाणी 5 नंबर एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी आता 2 टर्म्स आहेत 3x 4y 3x 5y. म्हणजे या ठिकाणी 3x आहे 3x आहे. आता या ठिकाणी दोनही ब्रॅकेटमध्ये प्लस आहे म्हणजे ऑलरेडी आपल्याला प्लसमध्ये दिलेलं आहे. मायनस किंवा प्लसमध्ये कन्वर्ट करण्याची गरज नाही, ऑलरेडी प्लसमध्ये आहे. तर या ठिकाणी आपण डिरेक्टली फॉर्म्युला घेऊया. फॉर्म्युला म्हणजे काय येईल या ठिकाणी पहा, एक्स प्लस ए सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी ब्रॅकेट क्लोज एक्स प्लस ए बी. तर या ठिकाणी आपण कंपॅरिझन करूया या दोन दिलेले एक्झाम्पल आणि फॉर्म्युला. यावरून आपल्याला काय मिळेल पहा, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस ए, परंतु या ठिकाणी 3x प्लस 4y म्हणजे एक्सच्या जागी 3x आलेले आहेत आणि एच्या ठिकाणी 4y, एक्सच्या ठिकाणी 3x आणि बीच्या ठिकाणी 5y. तर ह्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेऊया. म्हणजेच या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय घेणार 3x, एची व्हॅल्यू काय घेणार ए इज इक्वल टू 4y आणि बीची व्हॅल्यू बी म्हणजेच या ठिकाणी कोण आलेलं आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये पाहायचं या ठिकाणी काय आहे 5y. ओके, तर ह्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. आता पहा फॉर्म्युला काय मिळेल मग. फॉर्म्युल्यामध्ये सुरुवातीला एक्स प्लस ए आहे म्हणजे एक्स म्हणजेच किती या ठिकाणी 3x प्लस ए म्हणजेच किती 4y. सेकंड या ठिकाणी एक्स प्लस बी, एक्स म्हणजेच 3x प्लस बी म्हणजेच किती 5y इज इक्वल टू. आता आपल्याला पहा हे म्हणजेच या ठिकाणी मिळालेलं आहे दिलेलं एक्झाम्पल. पुढे एक्स स्क्वेअर म्हणजे कुणाचा स्क्वेअर करणार या ठिकाणी 3x स्क्वेअर. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी एकच टर्म असायचे, 9 असायचे, 10 असायचे, 12, 13 किंवा पी क्यू असे असायचे म्हणून आपण तिथं डायरेक्टली स्क्वेअर करायचं. परंतु या ठिकाणी 3 आणि x आहेत असे दोघे जण आहेत या ठिकाणी मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणून या ठिकाणी आपण ब्रॅकेट यूज करायचा. ओके, लक्षात ठेवा या ठिकाणी, कारण ब्रॅकेट जर यूज न करता तुम्ही एक्स स्क्वेअर अशा प्रकारे लिहिले तर हा फक्त काय होईल एक्सचा स्क्वेअर होईल, 3चा स्क्वेअर होणार नाही. आणि आपल्याला एक्सचा स्क्वेअर करायचा म्हणजे कुणाचा स्क्वेअर, एक्स म्हणजेच किती आहे 3x म्हणजे ह्या दोघांचा सुद्धा स्क्वेअर करायचा आहे. म्हणून लक्षात ठेवा की आपण या ठिकाणी काय यूज करणार आहोत या ठिकाणी ब्रॅकेट. यापुढे लक्षात ठेवायचं ज्यावेळेस अशा दोन टर्म असतील, एक व्हॅरिएबल आणि एक नंबर, तर त्यावेळेस आपल्याला ब्रॅकेट यूज करायचा आहे स्क्वेअर करताना. प्लस आता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय आहेत ए प्लस बी आहेत. ए म्हणजेच किती 4y प्लस बी म्हणजे 5y. नंतर एक्स आहे, एक्स म्हणजेच किती, एक्स म्हणजे या ठिकाणी दिलेलं आपल्याला 3x प्लस ए बी म्हणजेच काय ए बी म्हणजे ए म्हणजे 4y मल्टिप्लाय बी म्हणजे 5y. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला पुढे हे सॉल्व करता येईल. पहा या ठिकाणी आपण इज इक्वल टू घेऊ. आपण ही लेफ्ट साईड न लिहिता फक्त आता राईट साईड सॉल्व करू.
म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा 3x² आहे, म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये जेवढे आहेत त्या सर्वांचा स्क्वेअर करायचा, म्हणजे 3चा स्क्वेअर काय होईल 9 आणि एक्सचा स्क्वेअर x² आहे तसे राहतील, प्लस ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये दोघांची ॲडिशन करा, ब्रॅकेटमध्ये ॲडिशन केल्यानंतर काय मिळेल आपल्याला पहा, या ठिकाणी ब्रॅकेट नाही यूज केलं तरी चालेल, कारण ब्रॅकेट सॉल्व्ह होणार आहे 4y + 5y, म्हणजे 5 + 4 9y, मल्टिप्लायमध्ये 3x आहे ते, कारण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशनमध्ये असतात ते, प्लस या ठिकाणी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला, 4y × 5y, या ठिकाणी प्लस होते, या ठिकाणी मल्टिप्लाय करायचे, 5 × 4 = 20, ओके, 5 × 4 = 20 आणि y × y² पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक मल्टिप्लिकेशन करायचं राहिलेलं आहे, हे एक मल्टिप्लिकेशन आपण लास्ट स्टेपमध्ये करतो आहे, 9x² प्लस 9 × 3 = 27, x × y xy किंवा yx प्लस 20y², म्हणजे ही कशासाठी व्हॅल्यू झाली 3x + 4y, या ठिकाणी आपण घेतलं होतं, यासाठीचं ॲन्सर काय मिळेल आपल्याला एक्सपान्शन 9x² + 27xy + 20y², या ठिकाणी लक्षात काय ठेवायचे की जर दोन टर्म असतील असे, म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये एक व्हॅरिएबल आणि एक नंबर असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे ब्रॅकेट यूज करायचं आहे, परंतु केव्हा ज्यावेळेस स्क्वेअर करायचं असेल त्यावेळेस. चला यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू 6 नंबर. आता 6 नंबर एक्झाम्पलमध्ये पहा आहे का आपल्याला दिलेल्याप्रमाणे दोन्ही सुरुवातीला पहा, या ठिकाणी 9x आहे, या ठिकाणी 9x आहे, म्हणजे आपल्याला x + a x + b हा फॉर्म्युला यूज करता येईल, परंतु या ठिकाणी मायनस आहे, मायनसला आपल्याला प्लसमध्ये कन्वर्जन करावं लागेल. ओके, तर या ठिकाणी मी सुरुवातीला घेतो, सुरुवातीला कन्वर्जन काय येईल पहा, या ठिकाणी 9x आहे तसेच प्लस आणि हे काय घेणार ब्रॅकेटमध्ये -5t, ओके, ब्रॅकेट क्लोज आणि हा ब्रॅकेटसुद्धा क्लोज. पुढे या सेकंड ब्रॅकेट ॲज इट इज राहील, कारण यामध्ये ऑलरेडी हे प्लसमध्ये आहे, या ठिकाणी 3x + 3t मिळाले. यानंतर फॉर्म्युला घेऊ, फॉर्म्युला काय आपल्याला आहे, फॉर्म्युला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x + a, सेकंड ब्रॅकेट x + b = पुढे काय x² + a + b या ठिकाणी a + b झाल्यानंतर x + ab. तर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी फॉर्म्युला लिहायचा आहे आपल्याला. ओके, फॉर्म्युला लिहिल्या म्हणजे आपल्याला व्हॅल्यू पुट करायला आणि कंपॅरिझन करायला सिम्पल जाणार आहे. तर पहा या ठिकाणी हे 2 ब्रॅकेट आहेत आणि या ठिकाणी हे 2 ब्रॅकेट आहेत. तर फर्स्ट ब्रॅकेटमध्ये x + a आहे, या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 9x + -5t आहे, म्हणजे या ठिकाणी x आणि फर्स्ट ब्रॅकेटचे आपण अगोदर कंपॅरिझन करू. x आहे, परंतु x जागी या ठिकाणी कोण आलेला आहे, x ऐवजी काय मिळालं आपल्याला 9x. नंतर a आहे, परंतु aच्या ठिकाणी या ठिकाणी कोण आलेलं आहे -5t आलेलं आहे. आणि लास्ट सेकंड ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी 9x + t x + b, म्हणजे x 9x आहे ऑलरेडी आणि b म्हणजे किती घेणार या ठिकाणी b = 3t. आलेल्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. आता तर पहा आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, आता लेफ्ट साईड लिहिली तरी चालेल, नाही घेतली तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी पहा लेफ्ट साईडला काय घेऊ, सुरुवातीला x + a आहे, म्हणजेच नाही x काय आहे 9x + a, aची व्हॅल्यू काय आहे -5t, ब्रॅकेट क्लोज आणि हा ब्रॅकेट क्लोज. पुढे x + b म्हटलं, x + b, x म्हणजे या ठिकाणी 9x + b म्हणजे किती आहे 3t, म्हणजे पहा या प्रकारे हा ब्रॅकेट मिळालेला आहे आपल्याला 2 ब्रॅकेट = आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. पहा सुरुवातीला काय आहे x² म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल 9x होईल, परंतु आत्ता सांगितल्याप्रमाणे 9 आणि x असे दोघे जण आहेत, म्हणजे आपण या ठिकाणी काय करूया ब्रॅकेट घेऊन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नंतर काय आहे a + b म्हणजेच कोणाचं होईल a आहे -5t प्लस b म्हणजे किती आहे 3t, नंतर ब्रॅकेटला मल्टिप्लायमध्ये x आहेत, x म्हणजेच किती घेणार 9x, ओके, प्लस पुढे प्लस आहेत आणि पुढे काय घेणार a × b, a म्हणजेच किती आहे, आता हे पुढे न घेता मी खाली घेतो, a × b म्हणजेच -5t × 3t, a आणि b च्या व्हॅल्यू घ्यायच्यात आणि मल्टिप्लिकेशनमध्ये ही व्हॅल्यू आपण खाली घेऊया -5t × 3t, ओके, हे आपण खाली घेतलेलं आहे. म्हणजे पहा आता लेफ्ट साईड न घेता आपण = पासून फक्त राईट साईड घेऊया, म्हणजेच काय मिळेल पहा 9x² म्हणजेच दोघांचाही स्क्वेअर करायचा आपल्याला, 9चा सुद्धा आणि xचा सुद्धा स्क्वेअर करायचा. 9चा स्क्वेअर काय होईल 81 आणि xचा स्क्वेअर x² प्लस आता हा ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ब्रॅकेटमध्ये पहा काय येईल -5 + 3 आहे, दोन्ही t आहेत, लाईक टर्म आहेत. ओके, हे सुद्धा आपल्याला 7th क्लासमध्ये झालेलं लाईक टर्म्स. तर या ठिकाणी पहा -5 + 3, मोठ्यातून लहान मायनस करा, म्हणजे 5 मधून 3 मायनस करा, म्हणजे किती राहिले 2 आणि मोठ्या नंबरचं साईन मायनस, म्हणजे -2t मिळाले. मल्टिप्लाय या ठिकाणी बाहेर किती आहेत, आणखी मल्टिप्लायमध्ये 9x आहेत. ओके, प्लस आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळेल पहा या ठिकाणी 5 × 3 5 × 3 =
15, परंतु हे मायनस होते म्हणून ह्याला साईन काय असेल मायनस आणि टी मल्टिप्लाय टी टी स्क्वेअर. ओके, तर आपल्याला हे -15 टी स्क्वेअर अशी आपल्याला टर्म मिळाली. आता या ठिकाणी ब्रॅकेट करायचा नाही, कारण आता या ठिकाणी स्क्वेअर कोणाचा झाला आहे, फक्त टी मल्टिप्लाय टी स्क्वेअर येईल, नाही तर या ठिकाणी ब्रॅकेट यूज करायचा नाही. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला ही टर्म मिळालेली आहे. पुढे आपण सॉल्व करू. या ठिकाणी 81x² ॲज इट इज राहिले, प्लस आता आपल्याला या ठिकाणी हा ब्रॅकेट आणि हे 9x यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर हे मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे. म्हणजेच 9 2 18, परंतु या ठिकाणी 2ला मायनस साईन होते म्हणजे -18. टी मल्टिप्लाय एक्स म्हणजेच काय मिळेल xt ब्रॅकेट क्लोज, कारण या ठिकाणी ब्रॅकेट काय यूज केला आहे, कारण या ठिकाणी मायनस साईन होते म्हणून. पुढे या ठिकाणी प्लस मायनस काय होईल मायनस, आणि या ठिकाणी 15 टी स्क्वेअर. आता या ठिकाणी ब्रॅकेट यूज करायचं नाही, कारण ब्रॅकेट काय यूज करायचं नाही, कारण आपल्याला दोघांचा स्क्वेअर करायचं नाही. या ठिकाणी टी स्क्वेअर का आले होते, टी मल्टिप्लाय टी स्क्वेअर झाले होते, त्यामुळे 15चा स्क्वेअर करायचं नाही. यानंतर आपल्याला हे एक पुन्हा एकदा सॉल्व करावं लागेल. या ठिकाणी 81x² प्लस मल्टिप्लाय मायनस, आता हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. प्लसने मल्टिप्लाय करा ब्रॅकेटमध्ये मायनसला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल प्लसने -18xt, हे मायनस ॲज इट इज 15 टी स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं आहे, तर आपल्याला हे आन्सर आपलं फायनल आहे. ओके, म्हणजे जर आपण या ब्रॅकेटचं एक्सपान्शन केलं तर आपल्याला एक्सपान्शन काय मिळणार आहे 81x² -18xt -15 टी स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी अशा प्रकारे लक्ष ठेवा. एक्झाम्पल थोडेसे आपल्याला मोठे वाटतील किंवा लक्ष देणार नाहीत, परंतु कंपॅरिझन करायचे ज्या प्रकारे आपण अगोदरचे एक्झाम्पल सॉल्व केले त्याच प्रकारे. ओके, चला तर यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 7 आणि 8 पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला 7 नंबर एक्झाम्पलमध्ये सुरुवातीला या ठिकाणी यम आहे, म्हणजे या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो आहे. या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे आपल्याला मायनसला प्लसमध्ये कन्वर्जन करावं लागेल. तर सुरुवातीला फर्स्ट ब्रॅकेट प्लसवाला ब्रॅकेट ॲज इट इज ठेवावं लागेल आपल्याला m + 2/3. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय घेणार m प्लस आणि ब्रॅकेटमध्ये -7/3 ब्रॅकेट क्लोज. तर या ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल आता सॉल्व करायचं आहे. तर पहा, या ठिकाणी आपण सुरुवातीला फॉर्म्युला घेऊया. फॉर्म्युला काय येईल x + a सेकंड ब्रॅकेट x + b इज इक्वल टू x² प्लस या ठिकाणी a + b x प्लस या ठिकाणी a × b, या ठिकाणी a × b म्हणजे ab. तर या ठिकाणी आपण आता लेफ्ट साईड न घेता आपण डिरेक्टली काय करू राईट साईड घेऊ, कारण आपल्याला या ठिकाणी थोडीशी जागा कमी पडेल, तर त्या ठिकाणी मी राईट साईड घेतो डिरेक्टली. x² म्हटलं आहे, मग x² म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल. सुरुवातीला आपल्याला कंपॅरिझन करून व्हॅल्यू घ्यावं लागतील. ओके, कंपॅरिझन करून या ठिकाणी आपण व्हॅल्यू घेऊया. या ठिकाणी पहा x म्हणजे आपण ह्या दोघांची फर्स्ट ब्रॅकेटची कंपॅरिझन करू. सुरुवातीला एक्सच्या ठिकाणी कोण आलेलं आहे, या ठिकाणी m आलेला आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घेणार m. एच्या ठिकाणी काय आलेले आहे, त्या ठिकाणी 2/3. नंतर सेकंड ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी m आहे, ऑलरेडी घेतले आपण. बीच्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला, बीच्या ठिकाणी -7/3. तुम्ही हे व्हॅल्यू सेपरेट घेतले तरी चालेल, किंवा ह्या दोघांमध्ये डिरेक्टली तुम्हाला लक्षात आले एमच्या ठिकाणी x आहे किंवा एच्या ठिकाणी 2/3 आहे, डिरेक्टलीसुद्धा घेऊ शकताय. तर या ठिकाणी पहा आपल्याला एक्झाम्पल काय मिळेल, आलेले व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. सुरुवातीला x + m, आता लेफ्ट साईडने घेता आपण डिरेक्टली काय करूया राईट साईड घेऊ फक्त. ओके, म्हणजे आपल्याला यावरून आपल्याला हे मिळवायचं आहे, म्हणून आपण फक्त राईट साईड घेतो. म्हणजे x² म्हटलं आहे, x² म्हणजेच कोणाचा स्क्वेअर होईल m² होईल. आता m हा एकटाच आहे, त्यामुळे ब्रॅकेट यूज करण्याची गरज नाही. प्लस a + b म्हटलं आहे, a म्हणजेच काय आहे या ठिकाणी 2/3 प्लस बीची व्हॅल्यू काय या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये -7/3 घेऊ. हा ब्रॅकेट क्लोज केला आणि हा ब्रॅकेट ओपन केलेला या ठिकाणी क्लोज. नंतर x म्हणजेच m प्लस a × b a म्हणजे या ठिकाणी 2/3 मल्टिप्लाय बीची व्हॅल्यू काय -7/3. तर अशा प्रकारे आपल्याला हे मल्टिप्लिकेशनसुद्धा करता येईल. यानंतर m² आहे तसा ठेवूया, प्लस नंतर हा ब्रॅकेट सॉल्व करू. अगोदर प्लस आणि मायनस मधल्या साईनमधला आपण सॉल्व करू. या ठिकाणी प्लस आहे, ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस आहे, म्हणजे या ठिकाणी प्लस मल्टिप्लाय मायनस म्हणजेच -7/3. या ठिकाणी ब्रॅकेट क्लोज m प्लस आता या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशनला काय करणार, मल्टिप्लिकेशनचं न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर बरोबर आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर बरोबर. म्हणजे 3 त्रिक काय मिळेल 9 आणि बेसाती 14, परंतु 7 मायनस आहे म्हणून -14 काय मिळेल आपल्याला 9 मिळेल. ओके, हा ब्रॅकेट काय यूज करतो आपण, कारण या ठिकाणी मायनस आहे प्लस आहे म्हणून ब्रॅकेट यूज केलेला आहे. तर यानंतर पहा पुढे काय मिळेल m² प्लस हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आहे. ब्रॅकेट सॉल्व करताना आता मल्टिप्लिकेशन नाही, या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण तो एकदाच घेतो. आणि पुढे 2 - 7 हा ब्रॅकेट क्लोज m
या ठिकाणी काय मिळेल प्लस मायनस -14/9. यानंतर एक लास्ट स्टेप करू आपण. या ठिकाणी लास्ट स्टेपमध्ये काय येईल पहा, या ठिकाणी m² प्लस आता या ठिकाणी 2 - 7 आहे, मग 2मधून 7 मायनस होणार नाहीत, म्हणजेच काय येईल 2मधून 7 मायनस होणार नाहीत, म्हणजे आपण 7मधून 2 मायनस करू, म्हणजेच काय मिळतील आपल्याला 5 मिळतील. परंतु त्या 5ला साईन कोणतं असेल, मोठ्या संख्येचं साईन, म्हणजेच -5/3. मग आता या ठिकाणी प्लस आले मायनस आले, ब्रॅकेट यूज करा, -14/9. तर यानंतर आपल्याला आणखी पुढे एक स्टेप करता येईल. स्टेपमध्ये काय करता येईल आपल्याला, हा ब्रॅकेट सॉल्व करावा लागेल, कारण या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे, म्हणजे प्लस मल्टिप्लाय मायनस हे काय होईल, मायनस होईल. म्हणजे आपल्याला हा ब्रॅकेट काढून या ठिकाणी प्लसच्या जागी काय घेता येईल आपल्याला, मायनस आहे, कारण मल्टिप्लिकेशन केल्यानंतर. आता ही स्टेप मी पुढे न करता काय करतो, तुम्ही एक स्टेप एक्स्ट्रा करा या ठिकाणी. ओके, तर मी या स्टेपमध्ये हे कॅन्सल करतो हे, आणि या ठिकाणी आपल्याला काय घेता येईल, प्लस मायनस हे काय होणार आहे या ठिकाणी मायनस, म्हणजेच व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, m² - 5/3m -14/9. तर अशा प्रकारे आपल्याला हे या ठिकाणी ॲन्सर मिळणार आहे. तर हे आपल्याला कंप्लीट ॲन्सर असेल कोणत्या एक्सपान्शनसाठी, तर एक्सपान्शन m + 2/3 m - 7/3 साठी. ओके, तर या प्रकारे आपल्याला ज्या प्रकारे आपण अगोदर एक्झाम्पल सॉल्व केलं होतं त्याच प्रकारे सॉल्व करायचे. ओके, यानंतर 8 नंबर एक्झाम्पल. 8 नंबरमध्ये सुद्धा पहा, दोन्ही ब्रॅकेटमध्ये या ठिकाणी x आहे, सुरुवातीला x आहे, सेम आहे, म्हणजे आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. प्लस आहे, मायनस आहे, म्हणजे आपल्याला मायनसला प्लस करावं लागेल, म्हणजेच काय घेणार या ठिकाणी ॲन्सरमध्ये घेऊया. फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज x + 1/x, सेकंड ब्रॅकेटमध्ये x मायनसच्या ठिकाणी प्लस घेऊन -1/x आणि ब्रॅकेट क्लोज करू. यानंतर कंपॅरिझन करू फॉर्म्युलासाठी. फॉर्म्युला x + a x + b इज इक्वल टू x² + a प्लस इन ब्रॅकेट a + b x + a × b, या ठिकाणी a × b. तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आहेत, परंतु व्हॅल्यू पुट करायच्या अगोदर फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ह्या दोन दिलेले एक्झाम्पल आणि फॉर्म्युला यांचं कंपॅरिझन करून x, a आणि b यांच्या व्हॅल्यू फाईंड करायचे आहेत, कारण ह्या व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे आहेत. ओके, मग पहा या ठिकाणी कंपॅरिझन करून काय मिळेल. आता सुरुवातीला एक्सच्या जागी कोण आहे, या ठिकाणी पहा x आहे, या ठिकाणी सुद्धा x आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय घेणार आपण, xच घेणार. a, परंतु या ठिकाणी aच्या जागी कोण आहे, या ठिकाणी 1/x आहे. नंतर b पहा, b म्हणजे या ठिकाणी कोण आहे, बीच्या ठिकाणी -1/x. आलेल्या व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सॉल्व केलं होतं त्याच प्रकारे आपण फक्त राईट साईड घेऊ. ओके, राईट हँड साईड घेऊ, कारण लेफ्ट साईड तर आपल्याला ऑलरेडी आहेच. तर राईट हँड साईडला काय मिळेल पहा, x² म्हणजे कोणाचा, x म्हणजे xच आहे, x². पुढे प्लस a + b म्हटले, मग a म्हणजे किती आहे 1/x प्लस b म्हणजे किती आहे मायनस. आता हे ब्रॅकेटमध्ये घेणार आहात, कारण मायनस प्लस मायनस एका पाठोपाठ एक आपण घेत नाहीत. नंतर x म्हणजे xच आहे, x ठेवले. a × b, a म्हणजे या ठिकाणी 1/x मल्टिप्लाय b म्हणजे या ठिकाणी -1/x, ब्रॅकेट क्लोज होईल. या ठिकाणी पुन्हा सॉल्व करूया. पुढे या ठिकाणी पहा x² ॲज इट इज प्लस या ठिकाणी काय मिळेल पहा 1/x मायनस, आता हे प्लस मायनस काय होईल मायनस, पुन्हा 1/x, पुन्हा ब्रॅकेटच्या बाहेर x आहेत ॲज इट राहिले. हे लक्षात ठेवा, प्लस मल्टिप्लाय काय आहेत पुढे मायनस आहेत, म्हणजे प्लस मल्टिप्लाय मायनस काय होईल मायनस होईल. नंतर पुढे मल्टिप्लिकेशन आहे या दोन टर्मचं, तर मल्टिप्लिकेशनमध्ये न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर बरोबर आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर बरोबर. परंतु या ठिकाणी प्लस मल्टिप्लाय मायनस आहेत, म्हणजे प्लस मल्टिप्लाय मायनस काय येईल मायनस होईल. ओके, प्लस मल्टिप्लाय मायनस मायनस. आता 1 × 1 1 आणि x × x म्हणजेच काय मिळेल x². ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यू काय मिळाली. या ठिकाणी पुढे आपल्याला हे सॉल्व पण करता येईल. पुढे आणखी सॉल्व कशा प्रकारे करणार पहा, या ठिकाणी x² आहे तसेच प्लस 1/x - 1/x म्हणजे 1/x मधून a1/x मायनस केले तर व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 0 × x मायनस पुढे काय आहेत 1/x². आता 0ने xला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येणार आहे, म्हणजे आपल्याला ही टर्म नाही घेतली तरी चालेल या ठिकाणी, कारण त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 0, म्हणजे राहिले काय मग या ठिकाणी x². आता हे 0xला प्लस साईन आहे, आता ही टर्म घेणार नाही म्हटल्यानंतर त्याचे साईनसुद्धा आपल्याला घेण्याची गरज नाही. मग राहिले काय या ठिकाणी 1/x², परंतु ह्याला साईन कोणते मायनस, म्हणजे -1/x². म्हणजे फायनल आन्सर काय मिळाला आपल्याला x² - 1/x². ओके, तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे कशा प्रकारे सॉल्व केलं ते पहा. या ठिकाणी तुम्ही हेच एक्झाम्पल आपण a + b आणि a - b हा फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपण सॉल्व करू शकतो. ओके, या ठिकाणी काही स्टेप्स जे आहेत प्लस मायनस साईन वगैरे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण अशा टाईपचे ऑपरेशन्स हे आपल्याला
प्रिव्हियस क्लासेसमध्ये झालेले आहेत. चला तर यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 9 पाहणार आहोत आणि हे 9 नंबर एक्झाम्पल हे आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.1 मधील हे लास्ट एक्झाम्पल आहे. तर पहा, लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला कशाप्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे ते. तर या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी 1/y आहे, 1/y आहे, फॉर्म्युला x+a x+b हा आपण यूज करू शकतो, परंतु प्लस आहे मायनस आहे, मायनसला कन्वर्ट करा म्हणजेच काय येईल 1/y + 4 सेकंड ब्रॅकेटमध्ये 1/y या ठिकाणी प्लस घेऊन ब्रॅकेटमध्ये मायनस. लक्षात ठेवा, ज्यावेळेस हे मायनसचे कन्वर्जन प्लसमध्ये करायचे त्यावेळेस आपण सिम्पली काय करणार, त्या ठिकाणी मायनसच्या ठिकाणी प्लस देऊन जे मायनस साईन आहे ते ब्रॅकेटमध्ये घेणार आहोत. बघ ओके, बाकी आपल्याला यामध्ये दुसरा चेंज काही करायचा नाही. यानंतर फॉर्म्युला घ्या, फॉर्म्युला x+a x+b = x² + a+b x + a × b. तर हा आपल्याला फॉर्म्युला आता एवढ्या वेळास एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात राहून जाईल किंवा पाठ होऊन जाईल. तर पहा, या ठिकाणी आपण दोघांचे कंपॅरिझन करू. x आहे दोन्ही ठिकाणी, म्हणजेच एक्सच्या ठिकाणी या ठिकाणी काय आहे 1/y, म्हणजे x = आपण काय घेऊ शकतो 1/y. a आहे, परंतु aच्या ठिकाणी या ठिकाणी काय मिळाले आपल्याला 4 मिळाले. bच्या ठिकाणी काय मिळाले -9. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला पुन्हा एक्झाम्पलमध्ये आपण पुट करणार आहोत. ओके, म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये म्हणजेच काय येईल, आता आपण हे लेफ्ट साईडने घेता, लेफ्ट साईड आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, आपल्याला यावरून ही राईट साईड बनवायची म्हणजे एक्सपान्शन बनवायचे. तर आपण डिरेक्टली राईट साईड घेऊया, = x² म्हटलं आहे. आता एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी काय 1/y आहे, म्हणजे या ठिकाणी 2 टर्म येतं. ओके, 1 आणि y, म्हणजे आपल्याला एक्सचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे ह्या दोघांचा पण काय व्हायला पाहिजे स्क्वेअर व्हायला पाहिजे. ओके, म्हणजे 1/y आपण फक्त 1 स्क्वेअर केले तर फक्त 1चा स्क्वेअर होईल, yचा स्क्वेअर होणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय यूज करावं लागेल ब्रॅकेट प्लस नंतर a+b म्हटलं, a म्हणजे 4 प्लस b म्हणजे -9, हा ब्रॅकेट क्लोज. x म्हणजेच काय आहे 1/y प्लस ab म्हणजेच a × b म्हणजेच 4 × -9. ओके, याला सिम्पली सॉल्व करा. या ठिकाणी स्क्वेअर करायचं आहे, दोघांचाही स्क्वेअर आहे, 1² आणि y². 1² 1, y² ओके आहे तसे राहतील. 1चा स्क्वेअर 1 येईल आणि yचा स्क्वेअर y² होईल. प्लस यानंतर ब्रॅकेट सॉल्व करू आपण. ब्रॅकेटमध्ये काय मिळेल पहा 4 प्लस या ठिकाणी 4 प्लस प्लस मल्टिप्लाय मायनस काय होईल -9 आणि बाहेर काय आहेत x+1/y. आता या ठिकाणी प्लस मल्टिप्लाय मायनस, या ठिकाणी प्लस आहेत परंतु 9 हे मायनस आहेत, म्हणजे +4 मल्टिप्लाय या ठिकाणी -9 आहेत, म्हणजे 4 × 9 काय होतील 4 9 36, परंतु प्लस मायनस -36 मिळेल. ओके, यानंतर आपल्याला हा एक ब्रॅकेट सॉल्व करायचा होता. फायनली 1y² या ठिकाणी काय मिळेल प्लस नंतर या ठिकाणी 4 -9 म्हटले, 4मधून 9 हे मायनस होणार नाही, तर आपण काय करूया 9मधून 4 मायनस करू, म्हणजेच काय मिळतील 5, परंतु 5ला साईन मायनस, बिगर नंबर साईन -5 आणि बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर 1/y आहेत हे मल्टिप्लिकेशनमध्ये -36. लास्ट स्टेप. यानंतर हा ब्रॅकेट एकदा सॉल्व करून घेऊया. या ठिकाणी तुम्हाला जर ह्या डायरेक्ट स्टेप लक्षात आली तर तुम्ही डिरेक्टली स्टेप प्लस मायनस काय घेऊ शकता मायनस घेऊ शकता. ओके, पण ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस मी हे सर्वांना समजण्यासाठी एक स्टेप एक्स्ट्रा करतो. प्लस मायनस काय होईल -5 आणि पुढे काय आहेत 1/y -36. आता या ठिकाणी तुम्ही डिरेक्टली 5 × 1 काय घेऊ शकतो आपण 5 × 1 5 घेऊ शकतो. ओके, म्हणजे 5/y येईल. ओके, एक स्टेप जर फाईन केली आपण किंवा याच ठिकाणी जरी केलं तरी सुद्धा चालेल. 5 × 1 हे काय होणार आहे 5 होणार आहे, म्हणजेच आपण हेच काय घेऊ शकतो या ठिकाणी 5/y. ओके, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे 5 × 1 काय येणार आहे 5 आणि डिनॉमिनेटरमध्ये y आहे तसे राहतील -36. ओके, किंवा मी अगोदर केलं होतं तशा टाईपमध्ये केलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे आपल्याला हे काय मिळणार आहे त्या ठिकाणी फायनल ॲन्सर असणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल नंबर 9 हे या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे आणि ह्या 9 एक्झाम्पल बरोबरच आपली प्रॅक्टिस सेट 5.1 ही सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. पहा, एक्झाम्पल थोडेसे आपल्याला मोठे वाटतील किंवा प्रॅक्टिस सेट थोडीशी मोठी वाटेल, परंतु प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला समजायला पाहिजे. ओके, कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आणि प्लस मल्टिप्लाय मायनस किंवा हे मायनस प्लस यांचं मल्टिप्लिकेशन हे साईन या ठिकाणी चुकायला नको, कारण साईन जर चुकले तर आपल्याला आपण पूर्ण एक्झाम्पल जरी सॉल्व केलं तरी आपलं ते साईन चुकल्यानंतर पूर्ण एक्झाम्पल काय होणार आहे चुकीचं होणार आहे. यानंतर तुम्हाला जर काही प्रॅक्टिस करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पेज नंबर आपल्याला 24वरती प्रॅक्टिस सेट 5.1च्या वरती आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्या ठिकाणी 5 एक्झाम्पल आहेत.
तर तुम्ही ते 5 एक्झाम्पल घेऊन काय करू शकता, त्यांची प्रॅक्टिससुद्धा करू शकता. ओके. आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते जे सॉल्व करून दिलेले आहेत त्या प्रकारे न सॉल्व करता तुम्ही ज्या प्रकारे आपण हे सॉल्व केलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकता. त्या ठिकाणी आपल्याला डिरेक्टली एक्झाम्पल ॲन्सर कशा प्रकारे येत आहेत हे दिलेलं आहे. तर ते तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही की ते एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व केलं. ओके. एक्झाम्पल त्या ठिकाणचे घ्या, परंतु सॉल्व करताना आपण ज्या प्रकारे मेथडनं सॉल्व केलं त्या प्रकारे सॉल्व केलं तरी सुद्धा चालेल. किंवा तुम्हाला दुसऱ्या मेथड आणखी सोपं वाटत असेल तर त्या मेथडने सुद्धा केलं तरी चालतील. मात्र ॲन्सर काय असायला पाहिजेत, इक्वल असेल, सेम असायला पाहिजे, ॲन्सर चुकता कामा नाही. ओके. तर या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट झालेला आहे.